आज आपण वालाचं बिरडा बनवत आहोत। तर याच्यासाठी मी ते वाल घेतले आहेत। वालाचं पूर्ण कव्हर काढायचं आहे आपल्याला, तिथे सोलून घ्यायचे आहेत। मी रात्रभर पाण्यामध्ये भिजत ठेवले होते। इकडे मी कांदा मीडियम आकाराचा, कढीपत्त्याची पानं आणि इकडे लसणाच्या 5-6 पाकळ्या घेतल्या आहेत। इकडे आपल्याला एक टोमॅटो घ्यायचा आहे आणि मी आलं घेतलं आहे। इकडे मी वाटण तयार केलं आहे। याच्यामध्ये खोबरं आहे, खडे मसाले आणि कांदा याची मी भाजून पेस्ट तयार केली आहे। ही आपण याच्यामध्ये वापरू। झाल्यावरती आपल्याला याच्यामध्ये मोहरी टाकायची आहे। मोहरी टाकल्यावरती आपल्याला इथे जिरं टाकायचं आहे, कढीपत्त्याची पानं, लसणाच्या पाकळ्या आणि कांदा, टोमॅटो टाकायचा आहे, आल्याचा तुकडा, इथे आपल्याला मिरची पावडर, हळद टाकून घ्यायची आहे आणि चांगलं ढवळायचं आहे। इथे मी तयार केलेलं वाटण टाकत आहे। वेगळे मी गरम मसाले वापरत नाही, कारण मी वाटणामध्ये गरम मसाले वापरले होते। तर इकडे वाटण भाजून झालं आहे। आता आपण सोललेले वाल याच्यामध्ये टाकू आणि थोडं पाणी टाकून घ्यायचं। इथे 10 मिनिटं मंद आचेवरती उकळी काढून घ्यायची। त्याच्यानंतर मी इथे वरून कसुरी मेथी क्रश करून टाकत आहे, याच्यामुळे याची टेस्ट खूप सुंदर येते। इकडे आपले मस्त गरमागरम वालाचं बिरडं तयार झालं आहे। तुम्हाला जर ही रेसिपी आवडली तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। अतिशय झटपट तयार होते आणि चवीलाही सुंदर लागते।